ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 69 अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग सारांश। श्री गणेशाय नमः। श्रीकृष्ण पुढे म्हणाला, विद्वान पुरुषांच्या दृष्टिकोनातून पाहिले असता ते सगळी कर्मे उत्तम प्रकारे आचरित असतात, पण फळाची आशा न धरता कर्माचरण करीत असल्यामुळे ते निष्कर्मच असतात। स्वतःमधील आत्मतत्व निष्क्रिय आहे व केवळ देह क्रियाशील आहे असे ज्ञान विद्वान पुरुषांना झालेले असते। सर्वत्र आत्मतत्वाचे दर्शन घडत असलेला विद्वान पुरुष मत्सररहित असतो। सामान्य पुरुषाच्या बुद्धीला जी भेदभावना जाणवत असते ती विद्वान पुरुषाच्या चित्तात नसते। तो जाणत असतो की सृष्टीचे कार्यरत असणे हा ब्रह्माचा स्वभाव आहे, म्हणून तो सर्व कर्मांमध्ये ब्रह्मभावच अनुभवत असतो। त्यामुळे त्याला निष्कर्मी वा निष्क्रिय असे म्हणतात। चित्ताची अशी स्थिती साधण्याचे अनेक मार्ग आहेत। कोणी एखादा विरक्ती आत्मसात करतो। विरक्तीच्या आत्मचिंतनाचे अग्निहोत्र व्रत तो अंगीकारतो आणि त्या अग्निकुंडात गुरुच्या उपदेशाचा अग्नी प्रज्वलित ठेवून तो आपली सर्व अविद्या त्यात नष्ट करतो। तो खरा ज्ञानयज्ञी होय। कोणी एखादा संयमाचे अग्निहोत्र स्वीकारतो आणि मन, बुद्धी, काया यांच्या सर्व शक्तींचे त्या यज्ञकुंडात हवन करतो। त्यालाही आत्मानंदाचा लाभ होतो। कोणी एखादा आपल्या चित्तात वैराग्य बाणवतो आणि एकांतवास स्वीकारतो। त्यामुळे त्याचे इंद्रिय धर्म अंतर्मुख होतात। वैराग्य दृढ झाल्याने विकारांचा नाश होतो। कोणी एखादा विवेक धारण करून गुरुवचनाचे मंथन करतो। ज्ञानाग्नी चेतवून त्यात तो मनोविकारांची आहुती देतो। फलाशा नष्ट झाल्यावर त्या अग्नीमध्ये तो सर्व प्रीतिभावांचे हवन करतो आणि मग आत्मानंदात तल्लीन होतो। द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, वाग्यज्ञ अशा विविध यज्ञांचे लोक आचरण करतात। कोणी प्राण अपानांचा संयमरूपी यज्ञ करतात, पण हे सर्व यज्ञकर्म अवघड आहे। जो कोणी अंतर्मुख होऊन जितेंद्रिय होतो त्यालाच यातील एका तरी यज्ञाचे अनुष्ठान साध्य होते। या सर्व यज्ञांचे फल म्हणजे आत्मज्ञानरूप मोक्ष होय। चित्तशुद्धीनेच ते साध्य होते। वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत, पण ते सर्व कर्म व क्रिया यांच्यावर आधारित आहेत। त्यामुळे अशा यज्ञकर्माने आत्मज्ञान प्राप्त होत नाही। म्हणून वेदविहित यज्ञकर्म आणि ज्ञानयज्ञ यांची बरोबरी होऊ शकत नाही। योगीजन आपल्या बुद्धीने सत्य ज्ञान प्राप्त करून परतत्व जाणून घेतात। असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचे स्वामी असलेल्या संतांना शरण जावे आणि त्यांच्याकडून बोध घ्यावा। त्या बोधाने चित्त संकल्परहित व निर्भय होते आणि मग सर्व विश्व परब्रह्ममय दिसू लागते। गुरुकृपा नसेल तर मात्र हे साध्य होत नाही। ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे। ज्ञाना इतकी पवित्र वस्तू या जगात नाही। ज्या परमात्म ज्ञानाचा उदय होताच हे विश्व सत्य असल्याचा भ्रम नाहीसा होतो, त्या ज्ञानापुढे अज्ञान टिकत नाही। अमृताची चव जशी अमृतासारखीच असते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाला आत्मज्ञानाचीच उपमा देता येते। ज्ञानाविषयी ह्यापेक्षा जास्त चर्चा करणे व्यर्थ आहे। त्यावेळी अर्जुनाच्या मनात विचार आला की तुम्ही म्हणता ते सर्व सत्य आहे, पण ते ज्ञान कोणत्या उपायाने प्राप्त करावे? अर्जुनाच्या मनातील हा विचार ओळखून भगवंत म्हणतात, ह्या ज्ञानाची प्राप्ती कशी करून घ्यावी हे मी तुला सांगणार आहे, ते तू लक्षपूर्वक ऐक। जो आपली इच्छा आपल्या मनाला देखील कळून देत नाही आणि ज्ञानप्राप्तीच्या आशेने आनंदी होतो,
त्याला हे शांतीने ओतप्रोत भरलेले ज्ञान सहज प्राप्त होते. ज्या मनुष्याच्या ठिकाणी सत्यज्ञान प्राप्त करण्याची इच्छा व आवड निर्माण होत नाही, त्याचे नुसते जिवंत राहणे व्यर्थच होय. ज्याला अशी आवड नसते तो संशयाच्या अग्नीत होरपळतो. केवळ विषय सुखांमध्ये जो आनंद मानतो संशयाने घेरला जातो आणि अशा ज्ञानहीन माणसाचा विनाश होतो. ज्याप्रमाणे सन्निपात ज्वर झालेल्या माणसाला शीत व उष्ण यातील फरक समजत नाही, त्याप्रमाणे संशयी पुरुषाला सत्य व असत्य, अनुकूल व प्रतिकूल व हित व अहित यातील अंतर कळत नाही. अज्ञानाच्या अंधारात संशयाची वाढ होते, श्रद्धेचा मार्ग दिसेनासा होतो, बुद्धीचा निश्चय होत नाही आणि मनुष्याला तिन्ही लोक संशयात्मक वाटतात. अज्ञानातून जन्म झालेल्या या संशयाला बुद्धी आणि चिंतन यांच्या सहाय्याने ताब्यात ठेवता येते. म्हणून हे पार्था, चित्ताची अस्थिरता त्याग कर आणि युद्धासाठी सज्ज हो. सर्वज्ञ असलेले भगवंत स्वतः मोठ्या प्रेमाने अर्जुनाला असा उपदेश करीत आहेत, असे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. आता भगवंताच्या उपदेशाचा नीट विचार करून अर्जुन श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारेल. तो प्रश्न आणि भगवंताने त्यावर दिलेले उत्तर मी तुमच्यापुढे मांडणार आहे. मी ते ज्या शब्दांमध्ये सांगणार आहे ते बोल तुम्ही ऐकलेत, म्हणजे साहित्यामधील 8ही रस त्यावरून ओवाळून टाकावे असे तुम्हाला वाटेल, असे ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणाले. या माझ्या मराठी बोलीमधून मूर्तिमंत शांतरस प्रकट होणार आहे. सूर्यबिंब ज्याप्रमाणे आपल्या तेजाने त्रिभुवन उजळून टाकते, त्याप्रमाणे माझे हे बोल तत्वज्ञानाचा गहन आशय अगदी सहजपणे प्रकट करतील. माझे शब्द साहित्य गुणाने मंडित असतील आणि ते शांत रसाचा वर्षाव करतील व तुमचे अंतःकरण शांत करतील. देहाला कष्ट न देता माझे बोल नीट श्रवण केलेत तर हे गीता कथन तुम्हाला मोक्षानंद देईल. म्हणून मी सांगत असलेला हा योग्य आणि आनंददायी गीतार्थ ऐका, असे मी ज्ञानदेव तुम्हाला विनवित आहे. हरिः ओम हरिः ओम हरिः ओम. हरये नमः हरये नमः हरये नमः.